ओके, सर्व विद्यार्थी सर्वांनी बोर्ड लक्ष द्या. बोर्ड लक्ष द्या. काय सांगतोय मला माहिती आहे तुम्हाला जमतंय राईट. प्रत्येक गणित एक्सरसाइज मध्ये नवीन काहीतरी आपल्याला शिकवून जात. हे जमलं मी तुम्हाला एकसारखी मी तुम्हाला सॉल्व्ह करायला देतो, तुम्ही टेन्शन घेऊ नका. ओके, परंतु जेव्हा समजतंय आपण होमवर्कला पण प्रॉब्लेम करू शकतो तेव्हा सुद्धा शांत चित्ताने ऐकून घेणं हे तुमचं काम आहे राईट. ते तुम्ही नीट लक्षात ठेवा. पहिल्या स्टेप मध्ये काय करायचं, अगोदर पहिलं इक्वेशन लिहायचं. नीट लक्ष द्या, बोर्डवरती प्रश्न चालू झालेला आहे. पहिलं इक्वेशन लिहायचं. काय आहे पहिलं इक्वेशन? संतोष लक्ष द्या, काल नव्हतं तुम्ही, तुमचं तर लक्ष द्यायला गरजेचं. पहिलं लिहायचं काय पहिलं इक्वेशन, 4x + 3y - 4 = 0. आपण पहिल्या कळायला पाहिजे काहीतरी गडबड आहे, बरोबर आहे का नाही. काल जी आपण इक्वेशन बघत होतो ते जनरल इक्वेशन सारखे होते, परंतु हे नाहीये. काय होतं जनरल इक्वेशन सांगा बरं. अगोदर x होता, नंतर काय होता y होता, नंतर = साइन होतं आणि शेवटी संख्या होती. परंतु या ठिकाणी गडबड काय झाली, संख्या अगोदर आली. मग या -4 ला काय करावं लागेल, पलीकडे पाठवावं लागेल. काय करावं लागेल, पलीकडे. म्हणजे काय होईल आता नीट लक्ष द्या. 4x ला 4x + 3y ला +3y -4 पलीकडे जाऊन +4. हे तुम्हाला ऑलरेडी समजलं. काय अर्थ आहे याच्यामध्ये, म्हणजे पहिलं इक्वेशन आपल्याला तयार झालेलं. ओके, एवढं तुम्हाला समजतं ना 10वीच्या लेवलला. मायनस पलीकडे जाऊन काय होतंय, प्लस. ठीक आहे, ओके. आता दुसरं इक्वेशन काय आहे हे वाला, 6x = 8 - हे पण तुम्हाला नॉर्मल वाटते का गडबड वाटते सांगा बरं. काय गडबड आहे, y इकडे गेला बरोबर आहे. या y ला इकडे बोलवायला होतं नाही, -5y इकडे येऊन काय होईल, +5y. म्हणजे हा काय दिसत 6x. लक्षात ठेवा, हा -5y आहे. -5y इकडे येऊन काय होईल, +5y. आणि मग या ठिकाणी कोण राहिला, 8. सर्वांना सांगा ह्याच्यामध्ये काय अडचण आहे का. ओके, एकदम एवढीशी म्हणजे कसं असतंय, थोडेसे चेंजेस आपल्याला ऑन दी स्पॉट करता आले. ओके, एकदम जे आपण शिकलो कालचं तर गणित महत्वाचं होतं, ते आपल्याला पुढे करायचं आहे राईट. परंतु त्याला नॉर्मल फॉर्म, त्याला आपण जनरल इक्वेशन म्हणतो. काय म्हणतो, जनरल इक्वेशन. ओके, जनरल इक्वेशन पण सांगतो कोणतं आहे, x + by = c. हे लिनियर इक्वेशनचं जनरल इक्वेशन आहे. ओके, त्या फॉर्म मध्ये पाहिजे. ठीक आहे, अगोदर संख्या पाहिजे, संख्यासोबत x चालते, नंतर y पाहिजे, = पाहिजे आणि शेवटी संख्या पाहिजे. ठीक आहे, म्हणजे काय केलं, -4 पलीकडे जाऊन +4 आणि -5y इकडे येऊन +5. आता पुढची स्टेप कालची आठवा. दोन्ही इक्वेशन एकमेकाच्या, लक्ष द्या, दोन्ही इक्वेशन एकमेकाच्या काय करायचे होते, खाली लिहायचे होते. सगळं ते सुरू झालं, कालचं सुरू झालं. ठीक आहे, तुम्ही आता मित्रांनो काल पण सांगितलं तुम्हाला की वहीमध्ये लिहिताना तुम्ही हे खाली लिहायचं. ठीक आहे, आता अगोदर आपण पहिलं इक्वेशन मी ज्याला बॉक्स केलाय ते वाजलं लिहायचं. 2 मिनिट लिहू नका, लक्ष द्या. पहिलं इक्वेशन काय आहे, 4x + 3y = 4. आणि दुसरं इक्वेशन कोणतं आहे, तर मित्र कोण आहे दुसरा, 6x + 5y = 8. नंतर क्रॅमरची पद्धत मी तुम्हाला काल शिकवली. पहिली स्टेप काय काढायचं होतं, डी काढायचं होतं. काय काढायचं होता, लक्ष द्या. पहिली स्टेप काय काढायचं होता, डिटर्मिनंट काढला. लक्षात ठेवा, या 2 उभ्या रेषांना डिटर्मिनंट असं म्हणतात. काय म्हणतात, ओके. त्यानंतर आपण विद्यार्थी विशेष लक्ष द्या, डी लिहायचं. आता काय करायचं, बरोबर चिन्हाच्या पुढच्या संख्या झापायची आणि ज्या ज्या दिसायला लागल्या त्या लिहून टाकायच्या. बरोबर चिन्हाच्या पुढे कोणा सांगा बरं, 4 आणि 8 आहे, बरोबर आहे. आता जर समजा मी 4 आणि 8 ला हाईड केलं तर मला आता काय करायचं सांगा बरं, 4 3 6 5 आणि 4 ही मित्र पॉझिटिव्हच आहे, निगेटिव्हचा काही संबंध आहे का, एकदम सोपा आहे राईट. 4 3 6. ठीक आहे, बरं. याला कसं सॉल्व्ह करायचं हे मी तुम्हाला काल शिकवलं होतं, काल परवा शिकवलं होतं. क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं. क्रॉस मल्टिप्लिकेशन म्हणजे 4 चा गुणाकार 5 सोबत, म्हणजे काय होणार, 4 × 5 मध्ये चिन्ह कोण देणार, मायनस. हे दोघं झाले. आता हे दोघं 3 आणि 6, 3 × बरोबर आहे का नाही, ओके. संतोष समजायला का नाही.
अगोदर कोणाकोणाचा गुणाकार करायचा या दोघांचा 4 आणि नंतर ह्याचा न्यायचा मध्ये मायनसच द्यायचं कंपल्सरी. ठीक आहे. नंतर गुणाकार तुम्हाला जमते 4 पंचे मायनसला मायनस ते किती 18 किती बघायचं 20 मधून 18 गेले किती राहिले 2. ठीक आहे. हे आपण जमलं होतं काल शिकवलं होतं. डी काढल्यानंतर कोणाची व्हॅल्यू काढायची आपल्याला dx ची व्हॅल्यू काढायची. कोणाची काढायची dx. मी तुम्हाला म्हणलं होतं इंटरेस्टिंग आहे म्हणून dx बरोबर आहे का नाही राईट. dx काढताना नीट लक्ष द्या x ची लाईन आपण सापली ठीक आहे परंतु आता लगेच ज्या संख्या दिसायला त्या लिहायच्या नाही. अगोदर बरोबर चिन्हाच्या पुढच्या संख्या लिहायच्या. बरोबर चिन्हाच्या पुढे कोण आहे 4 आणि 8. बघा नावात dx आहे तर x ला झापलं लगेच दिसायला 3 4 5 8 नाही dx अपवाद आहे. ओके. या ठिकाणी काय करायचं असतो अगोदर बरोबर चिन्हाच्या पुढच्या संख्या लिहायच्या असतात. बरोबर चिन्हाच्या पुढे कोण आहे 4 आणि 8. म्हणजे इथे किती लिहिणार 4 आणि 8. खाली काय लिहिणार होता 3 आणि 5. निगेटिव्हचा काही संबंध नाही. बस ह्याला सॉल्व्ह करायचं आता परत मग सगळं सॉल्व्ह करायचं. ओके. बघितलं आपण काल 4 आणि 5 चा गुणाकार करायचा म्हणजे मायनस द्यायचं 3 आणि 8 चा काय करायचा किती येईल 20. हे किती किती उत्तर मग याचं -4 येणार नाही -4 हे आन्सर जमलं. dx झाला मित्रांनो. आता आपल्याला कोणाची किंमत काढायला लागेल dy कोणाची काढायला लागेल. ठीक आहे. dy लिहायचं आता एकदम सोपं आहे 100% काल शिकवल्यासारखं. y नाव आहे म्हणून कुणाला हेड केलं y ला. फक्त उलटा बिलटा काय करायचं नाही काहीच करायचं नाही. ज्या पण संख्या दिसायला त्या संख्या लिहायची. तुम्ही केलं की नाही काय करायचं लागेल सांगा आता 4 6 4 4 6 4 बरोबर आहे. काय करायचं परत क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं. 4 चा गुणाकार 8 सोबत किती मायनस 4 चा गुणाकार 6 किती आहे 8 चौक हे किती दोघांची काय करायची वजाबाकी 32 मधून 24 गेले किती राहिले. अशा पद्धतीने आपण b ची किंमत काढलेली आहे 2 dx -4 आणि dy 8. ओके. लास्ट स्टेप काय होईल सांगा x इज इक्वल टू सूत्र आहे dx अपॉन हा फॉर्म्युला आहे. जे विद्यार्थी काल ऍब्सेंट होते किंवा नव्हते त्यांना हे अवघड जाईल नक्कीच परंतु 2-3 मिनिट त्यामुळे सोपं झालं. बाकीच्या सर्वांना माहिती आहे काय चालतं. dx ची किंमत किती आहे -4. d ची किती आहे 2. किती उत्तर मग -4 ना राईट. नंतर काय dy y इज इक्वल टू काय ना dy अपॉन व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ dy 8 आणि d किती 2. बेचो अत्यंत सोपं हे गणित आहे. म्हणजे 90% गणित हे कालच्या सारखंच आहे. फक्त वेगळं काय होतं ही वाली स्टेप थोडीशी वेगळी होती. म्हणजे वेगळी म्हणजे काय विषय आवड. ठीक आहे. आणि शेवटी सोल्युशन द्या.